मित्रांनो, हे जो मंदिर दिसतोय तो तिरुपती बालाजीचा अवतार आहे आणि छोटा मंदिर आहे। या साईडला बघू शकता। आम्ही आतमध्ये काय व्हिडिओ काढली नाही कारण का अलाउड पण नव्हतं, प्रत्येक ठिकाणी अलाउड नाही आहे। तर आपली पोरं आल्या तिकडं, चला पाणी पिऊन घेऊया मग आपल्या बसमध्ये जाऊया। तर मित्रांनो, आता बसमधून निघलो आहे आणि मंगेशी टेम्पल या इथे आलो आहे आणि इकडं पूर्ण बाजूला तुम्ही बघू शकता पूर्ण शॉप आहे। आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण मंगेशी टेम्पलच्या इथं जाऊया, बघू काय दर्शन घ्यायला। तर चला। मंगेशकर दीनानाथ मंगेशकर यांचं वडिलांचे नाव दीनानाथ मंगेशकर, गावाचं नाव मंगेशी आणि देवाचं नाव मंगेश। शंकराचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर, मंदिराचं नाव मंगेश असतं। ठीक आहे, देवाचं नाव मंगेश। ते धन्यवाद धन्यवाद थँक्यू। चला आतमध्ये जाऊ, मंदिराचं दर्शन घेऊ देवाचं। चला। तर मित्रांनो, आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहे, श्री मंगेश प्रसन्न। आणि या साईडला समोर बघू शकता तुम्ही, खूप असं सुंदर मंदिर आहे। या साईडला तुम्ही बघू शकता आता शंकराचं मंदिर आहे। शंकराचं मंदिर म्हणजे हा या नावाचा देव आणि त्याच्या आतमध्ये शंकराची मूर्ती आहे। आणि ह्या गावाला जास्त करून तर लता मंगेशकर या गावाने ओळखले जात आहे, कारण की त्यांच्या वडिलांचा हा गाव होता। लता मंगेशकरच्या वडिलांचं नाव दीनानाथ मंगेशकर, या गावाचं नाव त्याच्यामुळे फेमस झालं आहे। बरोबर। तर आतमध्ये आता मोबाईल अलाउड का नाही, तरी पण आपण आतमध्ये जाऊ। तर आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता आणि इथं पण सगळं शुद्ध असं वातावरण आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे। आपली पोरं पण अर्धी तिकडे आहेत, थोडंसं काम होतं म्हणून ते इकडे गेलो। आणि एकदम फोटोशूटसाठी पण चांगलंच आहे। आणि तुम्ही चारी साईडून मंदिर बघू शकता। तर मित्रांनो, आता आम्ही बसमधून निघालेलो आहे आणि आता आपण चाललेलो क्रूजला चाललो। कारण तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आम्ही सगळे टेम्पल फिरलो आणि टेम्पल फिरल्यानंतरचं म्हणजे आता शेवट जो असतो ते क्रूजमध्ये आम्ही आता डान्स वगैरे करणार। आणि आपली सगळी टीम आहे एक 10 मेंबरची। आणि आता आम्ही क्रूजमध्ये जाताना तुम्हाला दाखवू। आता 10 मिनिटाचं इथं वॉकिंग डिस्टन्स आहे आम्हाला, म्हणजे चालत। त्यानंतर आता क्रूजमध्ये चेकिंग चालू आहे। आता क्राऊड बघू शकता मित्रांनो, चेकिंग चालू आहे आणि क्रूजमध्ये एकदम मजा येणार आहे। आणि आपल्याला किती 1.5 तास असेल ना? हां, 1.5 तास आपल्याला 7:30 पर्यंत खूप लागणार, खूप मजा येणार आहे। चला आपण आता एन्जॉय करूया बोटीमध्ये, म्हणजे क्रूजमध्ये। चलो। तर मित्रांनो, आमची चेकिंग झालेली आहे। आता तुम्हाला समोरच व्ह्यू दाखवतो, खतरनाक व्ह्यू आहे आणि आपल्याला कॉपीराईटची जरा शक्यता आहे, त्याच्यामुळे आपण बघू शकता आता बोटी Requesting you all to please take a seat। मैं आप सभी से गुजारिश कर रहा हूँ प्लीज अपने चेयर से बैठ जाओ। Take a seat everyone, so please बैठ जाइए। Oh,
All right, everyone, put your hands together, all the kids here, guys. एक बार जोरदार तालियां जो मैं सारे बच्चों के लिए. Well, thank you so much, everyone. Requesting you all to please take your seats. मैं आप सभी से गुजारिश कर रहा हूँ. Please. आता आम्ही वरती आलोय आणि तिकडं कार्यक्रम चालू आहे आणि या साईडला बोटी एवढं भारी आहेत ना कसिनोच्या. तुम्हाला समोरच एवढी मोठी बोट दाखवतो ना, बघू शकता मित्रांनो, पूर्ण कसिनोची. हिचे काहीतरी तिकीट काहीतरी 3,500 का 4,000 तिकीट आहे आणि ही तुम्हाला समोर दिसते तिची पण 5,000 रुपये तिकीट आहे. तर बघू शकता मित्रांनो, खूप अशी एन्जॉय केले. आता वाटतं आपली गाडी तिथे जाणार ना त्या साईडला, मग आपण आपल्या लॉजिंगवर जाणार. धक्क्यावरती लागेल आपली गाडी, धक्क्यावरती लागले. हे बघा या साईडला अजून मजा आहे, खूप एकदम खतरनाक. म्हणजे कसिनो एक प्रकारचा आपण गेलो नाही, पण एक मजा वाटते, बघूनच मजा वाटते. तिथे गेल्यावर काय फील होईल काय सांगू शकत नाही, एवढी भारी फील होते. जेव्हा आमच्याकडे पैसे येतील तेव्हा आम्ही जाऊ. आता आमची कॅपॅसिटी नाहीये. नाही ही मस्करी आमची चालू आहे मित्रांनो, असं काय नाही. पैसे आहेत आमच्या पोरांकडं, तर पैसे नसतात आम्ही गोव्याला आलो नसतो. बरोबर.
व्हिडिओ बघता घरच्याही जास्त बोलू काय नका. बोलू नका, नाही तर तुम्ही बोलते का दुसरीकडे गेलो असं काही नाहीये. आम्ही थम्सअप पण एक 100 रुपयाची घेतली. 100 रुपयाचे घेतले ना. जाम मागे येतो सगळा. आपण मागा नाही हटायचा. मागं नाही हटायचा. आपण मागा हटायचा नाही. आपण 100 असून 150 रुपयाला आहे, धीराजी 150 रुपयाला आहे. आपली 100 रुपयाला आहे, धीराजी 150 रुपयाला मी आहे. ब्लॅक वाली घेतली. ही नवीन माल आहे ना 150 वाला यो. हे 100 वाला आहे. शेटकडे पैसा आहे, आम्ही थोडे गरीब आहे शेटपेक्षा. मयूर दिसतच नाही रे. मयूर कुठे आहे? मयूर, अरे ऐकर ना, मयूर दिसतच नाही. गुलाबजाम दिसत नाही आपला. गुलाबजाम लपलाय तो मग परत लपला. थोडासा कॅमेरा पुढे आला तर बोट मध्ये मजा नाही आली. बोट पेले नाही, आम्हाला मजा आली थोडी. कसं गोव्याला आलोय तर थोडं पबला तर बघू उद्या कसं काय आहे. आज तर एन्जॉय केला आम्ही. आणि आता जे तुम्ही लाईटी बघू शकता मित्रांनो, एकदम खतरनाक आहे बघा. मी अजून रात ब्राईटनेस कमी करतो. शेवट आहे ना. हे बघा, एक नंबर वाटतो. शार्पी लाईटी एक नंबर आहे. सर बोला चालू आहे सर. आजचा आमचा पूर्ण दिवस आहे ना एवढा चांगला गेला ना. जाम मजा आली आम्हाला. मस्त एसी बस आम्हाला ही भारी आहे. सगळं म्हणजे आम्हाला सगळा रॉयल होता. रॉयल आता. मग आम्हाला पैशाची पण कमी नाही पडली, काय नाही. सगळं रिजनेबल झाला आमचा. तर नेक्स्ट टाइम पण येऊ आम्ही परत. तेव्हा आम्ही जाऊ त्या कसिनो मध्ये. कुठली तरी कसिनो पकडू आम्ही. त्यावेळेला 50,000 आणू. 50,000 घेऊन येऊ तेव्हा. फुल खर्च. तर मित्रांनो आता जस्ट फ्रेश होऊन आलो आणि आता जेवायला चिकन बनवलं आहे आणि खूप मजा आली. आपण बोटमध्ये बघितलं असेल ते एवढी मजा केली. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता उद्या डायरेक्ट 3रा दिवस आहे आपला. खूप एन्जॉय होईल आणि खूप मजा होईल, कारण का आपल्याला बोटिंगमध्ये जाऊन स्कुबा डायव्हिंग सगळं करायचं आहे. तर तिकडेच भेटू आता नेक्स्ट व्हिडिओला. चला बाय बाय.